सक्षमच्या ऑनर किलिंगची नांदेड येथील केस महाराष्ट्रभर धिंगाणा झाला आणि सगळ्या सोशल मीडियाने मेनस्ट्रीम मीडियाने ही केस कव्हर केली. आजकाल तिचा बॉयफ्रेंड सक्षम त्याला निर्घृण हत्या करण्यात आली का तर जाती. आता या केसमध्ये काय झालं हे तर तुम्ही पाहिलं, ही हृदय पिळवटून टाकणारी दृश्य देखील पाहिली. पण यामध्ये खरं काय? जात. महाराष्ट्राचा आणि भारताचा अलौकिक असा इतिहास, जिथे आमच्या रुक्मिणी आईने श्रीकृष्णाला बोलवलं होतं कारण तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. पार्वतीनेही त्यात पूजा केली होती कारण महादेवासोबत लग्न करायचं होतं. राधाकृष्णाची प्रेम कहाणी आम्ही किती पावित्र्याने ऐकतो आणि आम्हाला कधीच नाही सांगितलं गेलं की राधेची आणि कृष्णाची जात कोणती होती. आणि या सगळ्यानंतर जेव्हा आमच्या उज्ज्वल भविष्याची पाळंमुळं रचली गेली, हजारो वर्षांच्या कालखंडानंतर संविधान लिहिलं गेलं, तिथेही आम्हाला पूर्णच्या पूर्ण जातीय स्वातंत्र्य दिलं गेलं. वय कंप्लीट झाल्यानंतर कुठल्याही मुलाशी लग्न करणं हा एका स्त्रीचा हक्क असतो. या अलौकिक इतिहासातून जेव्हा आम्ही बाहेर पडतो आणि आज उद्याची नव्या भारताची स्वप्न पाहतो, तेव्हा अशी केस जेव्हा समोर येते तेव्हा खरंच प्रश्नार्थक चिन्ह उभं राहतं की हा देश नेमका चाललाय कुठे, हे सगळं होतंय कशामुळे आणि हा नेमका मानसिक आजार काय आहे की एका उच्चवर्णीय जातीच्या कुण्या मुलीने खालच्या जातीच्या मुलाशी लग्न केलं की नेमकं काहीतरी वाईट होतं. हे सगळं जाणून घेण्यासाठी समजून घेणे गरजेचं आहे आपला इतिहास, कारण तो जर आपल्याला कळला तर आपलं भविष्य आपल्या हाती आहे आणि ते कसं जपायचं हे आपल्याला कळेल. हे चॅनल इतिहासाचं होतं, गॅप झाला आणि पुन्हा सुरुवात करायची इच्छा आहे कारण की खरंच इतिहास खूप इम्पॉर्टंट आहे. तर या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.